निमकर, अहो पूजा झाली का? माझी खीर सुद्धा तयार झाली. ईशाला झाली का ग रांगोळी? हो आई. कशाला हे सगळं? हो असं काय? आज तुमचा वाढदिवस आहे ना, तो नेहमी सारखा साजरा होणार, त्यात कुठलाही बदल नाही. चला औक्षण करून घेऊया. अगं बाई, अंगठी ठेवायची विसरले. अहो जरा अंगठी काढायला मदत करा हो. अहो हळू. ईशा, हा जरा ये ग मदतीला. हळू हो. थांबा जरा तुम्ही. सावकाश काढा. ऐकू दुखतंय. एकतर दुसरी अंगठी पण नाही औक्षणाला. एक मिनिट. वीस वर्षाचं अंतर आहे तुमच्या दोघात. 20 वर्ष थोडं आहे का हे? अगं तिथे काय बघतेस तू पर्स मध्ये? काही नाही. इथे ये. अंगठी काढ माझी. हो. सावकाश काढ. हा नाही हो, जाऊ देत, मी साबण लावून काढते. सोडा तुम्ही. निघाली. काट दे ग. अहो बसा ना. अगं पण अहो बसा. येश. दे. अहो निमकर बसा. आता दरवर्षी प्रमाणे गाणं. 1 2 3. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू निमकर. हैप्पी बर्थडे टू यू निमकर. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. अरुण निमकर सर कोण आहेत? हा आलो. थँक्यू. कुणी दिलंय हे? सर नाव आहे त्याच्यावर. बाई ईशा, तू जाणलंस ना हे सरप्राईज म्हणून? नाही का आई? विक्रांत सरंजामेंकडून. परवा रात्री एवढा सगळा प्रकार घडला तरी सुद्धा हे. अरे हे असले महागडे गिफ्ट मला देऊन मला काही विकत घ्यायला पाहतात का तुझे सरंजामे साहेब? श्रीमंतीचा देखावा सगळा. अरे हो, पण हा अरुण निमकर हे असल्या देखाव्यांना भुलणारा नाहीये. जाऊन सांग तुझ्या साहेबाला. हो, कशाला एवढे चिडताय? आधी उघडून तरी बघा ना काय ते. खाली ठेव, खाली ठेव. कुणीही हात लावणार नाही त्याला. येतो मी. बाबा डबा? नाही नको, राहू दे. पण बाबा. नकोय.
पुष्पा ते व्यवस्थित ठेवून दे. हो. हं? हो. चला येतो मी. ऐका ना, मी ना वाढदिवसासाठी खीर केली आज. ईशा पटकन खीर आण, लवकर आणा. अहो वाढदिवस आहे ना तुमचा, मग खीर खाऊन जा. हे घे. घ्या अगं खरंच नको. घ्या बघू. हा. आणि तुम्ही काही खात नाही आहात, डबा घेऊन जात नाही आहात, पण रात्री खावं लागेल ना. बाहेर हॉटेलमध्ये जायचं आज रात्री जेवायला. नको, यावर्षी राहू दे. का म्हणून? मग तुम्ही जा. अगं बाई, वाढदिवस तुमचा आणि आम्ही दोघी जाऊन काय करू? रात्री जेवायला आपण तिघही बाहेर जाणार आहोत हॉटेलमध्ये. चल निघतो मी. हळू जा. अगं बाई, किती छान बुके दिलाय ग विक्रांत सरांनी. फुलं पण किती छान आहेत. तुझ्या बाबांना पहिल्यांदा कुणीतरी फुलांचा बुके दिलाय, पण गिफ्ट आणि बुके न पाहताच गेले. आई, हा, मला सांग, तुला तरी बाबांचं वागणं पटतंय का ग? असू दे ग, आपण समजून घ्यायचं त्यांना. नाही, पण ते विक्रांत सरांशी फारच टोकाचं वागले. हे बघ ईशा, त्यांच्या सहनशक्तीचा जेव्हा कडेलोट होतो ना, तेव्हा ते असे चिडतात. नाहीतर त्यांच्यासारखा सहनशील माणूस कुणी नाही. हो, पण निदान ते गिफ्ट उघडून तरी बघायला पाहिजे होतं त्यांनी. अगं बाई बघ, हे काय आई? अगं तुला आठवत नाहीये का, बाबा तू 5 वर्षाची असल्यापासून याच्यामध्ये पैसे टाकतायत. तुझ्या लग्नासाठी गोळा करतायत. लग्नात तुला महागडी साडी घेणार. हे काय? आणि चेक आणि चिठ्ठी. अगं सदू काका आहेत ना, बाबांचे चुलत भाऊ, हा, त्यांनी पाठवला हा चेक आणि ही चिठ्ठी. काय झालं होतं, तू लहान होतीस ना 4-5 महिन्याची, तेव्हा तुला कावीळ झाली होती आणि डॉक्टर म्हणाले तुझी प्रकृती फार गंभीर आहे, खूप खर्च येणार होता. म्हणून सदू काकांनी मदतीसाठी हा चेक आणि ही चिठ्ठी पाठवली. पण बाबा म्हणाले ही मदत नको, ही चिठ्ठी मिळाली ना यातच मी भरून पावली. त्यांनी दुकान गहाण टाकलं आणि तुझ्या उपचारांचा खर्च केला. फारच स्वाभिमानी आहेत ते. मलाही कळतं ग, पण हल्ली त्यांची फारच चिडचिड होती. आई, आई, विक्रांत सरांच्या बाबतीत बाबांचा विरोधच राहिला तर? हे मी कसं सांगू तुला ईशा. पण तू मला सपोर्ट करशील ना? म्हणजे विक्रांत सरांच्या बाबतीत जरी बाबांना मान्य नसेल तरी तू मला सपोर्ट करशील ना? ईशा, अगं अनेक वर्षांचा संसार आहे ग आमचा. आनंदात अडीअडचणीला ते आणि मी अगदी एकमेकांना खंबीर साथ दिली. आता अशा वेळी सुद्धा आम्ही एकमेकांच्या बाजूनीच उभे राहणार ना. काही झालं तरी यावेळेस सुद्धा मी त्यांच्या बाजूनीच उभी राहणार.
निमकरांच्या घरी गिफ्ट पाठवलं होतं, पोचलं का? ना तर मी आता चेक करते. चेक करते. नुसतं पाठवलं की काम झालं का आपलं? ते मिळालं का नाही सांगता येत नाही. सांग मला मिळालं का नाही ते. काय झालं, मिळालं का? हो सर. मग सांगता येत नाही. सॉरी सर, करणार होते फोन, आत्ताच कळलं. किती वाजता मिळालं? सर सकाळीच पोचलं, म्हणजे आपला माणूस गेला होता तिथे. ठीक आहे. त्याने पाहिलं उघडून? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर, पण ते आपल्याला कसं कळणार ना? का कळणार नाही? आपला माणूस गेला होता ना, मग त्याला कळलं नाही? त्याने उघडून बघितलं का नाही? त्यांना आवडलं का नाही? ते सर आत्ताच जस्ट डिलिव्हर करून तो परत आलाय. सो विक्रांत सरांचं देणं ना आयटीतच असतं. काय असेल यात? मिठाई नसेल ना? काजू बदाम? बाई, चांदीचा ट्रे नसेल ना? आलात का तुम्ही? द्या माईन कर. थँक्यू. हा माईन कर. एक मिनिट ऐका ना, मी जर हे गिफ्ट पॅकिंग उघडलं तर तुम्ही जसंच्या तसं मला पुन्हा बांधून द्याल का? म्हणजे कुणाला कळलं नाही पाहिजे की मी हे उघडलं होतं. नाही आहे माईनकर, भाजीची मदत करतात, ही मदत करायला नको का? विक्रांत सरांची ऑर्डर म्हणजे ऑर्डर, कळलं ना? हा तेव्हा पण काय आहे? कॉफी. सरांसाठी घेऊन चाललाय? हो, रोजच्यासारखी. एकच कप? माझा कप कुठे? सरांनी सांगितलं की एकच कप आण, म्हणजे फोन करून सांगितलं. अजून चिडलेत वाटतं. माहित नाही. काय माहित नाही? आण ते इकडे. पण सर. काय? सर माझ्यावर भडकले तर? आणि मी भडकलो तर? निघ. विक्रांत, काय? कॉफी. मग ठेव. अजूनही चिडलास का माझ्यावर? माफ कर ना मला प्लीज. हे बघ, तुला त्रास झाला ना की मला त्रास होतो. मग ना मी दुनिया इकडून तिकडे करू शकतो. मागच्या वेळी तो बिझनेसमॅन रमेश चतुर्वेदी किती नाडला होता तुला. तू इतक्या शांतपणे बोलत होतास, पण तो ऐकतच नव्हता. सरळ त्याला उचलून आणला आणि तुझ्यासमोर उभा केला. मग कसा झाला एकदम सरळ? हे बघ, तुला कोणी विरोध केला ना तर मला फक्त दोनच गोष्टी सुचतात. एकतर सरळ त्याला मी उचलतो, नाहीतर तुझ्या वाटेतून दूर करतो. हट. हा झेंडे तुझ्या आयुष्यात कशासाठी आहे विक्रांत? तुला काहीही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. आणि त्यासाठी ना हा झेंडे काहीही करू शकतो. म्हणून त्या निमकरांना उचललं. विक्रांत सरंजामेला तुम्ही काळजीत टाकता, त्याच्याशी असं बोलता की काय काम आहे आधी सांग म्हणून. ही हिंमत मी बघणार नाही. तो ईशाचा बाप आहे का कोण येते त्याला आठ म्हणून उचलून आणला त्याला इथं. वेडायस विलास, खरंच वेडायस तू. या वेळेला माफ कर. काय
करायचं तुझं? माफ कर. ये इकडे बस. नको. बस ये. हे काय? गिफ्ट तुला माझ्याकडनं. छान आहे. हा आवड? हो. तू गिफ्ट पाहिलंस. तू गिफ्ट पाहिलंस आणि तुला आवडलं गिफ्ट. मी तुम्हाला सांगितलंस की तुला गिफ्ट कसं वाटलं, बरोबर? सवालच नाही. मग त्यांनी सांगितलं मला अजून. त्यांनी सांगितलं की गिफ्ट त्यांना कसं वाटलं, आवडलं का नाही आवडलं, त्यांनी उघडून बघितलं का नाही बघितलं, का नाही सांगितलं असं? त्याने कुणी? हा? त्याने कुणी? सर येऊ? ये ईशा. सर अहो तुम्ही बाबांना बुके आणि गिफ्ट का पाठवलं? नाही म्हणजे 4 दिवस जाऊन द्यायला पाहिजे होतेत ना. सगळं वातावरण निवळायला तेवढा वेळ लागला असता. म्हणजे गिफ्ट घेतलं नाही का तुमच्या बाबांनी? सर मी आता त्यांच्या घरी जाऊन नाही म्हणजे मी तसं काय नाही करणार. सर जोपर्यंत सांगत नाहीत ना तोपर्यंत मी आता मध्ये पडणार नाही. ईशा मॅडम, मला माहित आहे तुम्ही माझ्यावर खूप रागावला. चुकलं माझं. मनापासून माफी मागतो तुमची. तुमच्या बाबांशी मी असं वागायला नको होतं. प्लीज माफ करा मला. प्लीज. तू 4 दिवसांचं काय म्हणत होतीस? सर तुम्ही 4 दिवस जाऊन द्यायला हवे होते. बाबांचा मूड परत बरा होईपर्यंत. का? आजचा दिवस जास्त महत्वाचा आहे ना ईशा. आज त्यांचा वाढदिवस आहे. तर आजच त्यांना गिफ्ट द्यायला पाहिजे होतं ना. 4 दिवस थांबून काय उपयोग? आणि असंही त्यांचा राग कमी करायचा मी प्रयत्न करतोच आहे. मग त्याच्यासाठी 4 दिवस कशाला थांबायचं? त्याची सुरुवात आजपासूनच केली मी. सर तुम्ही कायम इतकं सडेतोड बोलता ना की मला त्याच्यावर काही बोलताच येत नाही. त्याशिवाय काय माझे केस पांढरे झाले? सर सर एक रिक्वेस्ट करू? काय? मी आज ऑफिस मधून थोडीशी लवकर निघाले तर चालेल? नको. सर मग तुझ्याशिवाय ऑफिसमध्ये मला चैन कसं पडणार? काय हो सर तुम्ही. आम्ही बाबांना हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहे जेवायला आणि मी दरवर्षीच जातो तिथे. पण तिथे खूप गर्दी असते त्यामुळे आधी जाऊन नंबर नाही लावला तर मग जेवायला खूप उशीर होतो. म्हणून लवकर जायचं होतं. जा. थँक्यू. सर अजून एक रिक्वेस्ट आहे. तुमच्या मनात हॉटेलमध्ये येऊन सरप्राईज वगैरे द्यायचा काही प्लॅन असेल तर प्लीज तसं करू नका. बाबांचा मूड ऑलरेडी खराब आहे सर. गेंडे, एक काम आहे तुमच्याकडे. तुमची मदत हवी.